हाय, नमस्कार सगळ्यांना. तर मी बनवत आहे झुणका. त्यासाठी मी लसूण आणि जिरं बारीक करून घेतलेलं आहे. 2 चमचे तेल घालून त्याच्यामध्ये लसूण आणि जिरं टाकून त्याच्यामध्ये मिरची, हळद पावडर, मीठ आणि हिंग घालून परतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी भाजण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि हे बेसन घेतलेलं आहे. तर आता मी पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये ते हटवून घेत आहे. तर हे बेसन आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. एकदम जर टाकलं तर त्याच्या मोठ्या मोठ्या गोळ्या होतात. त्यासाठी थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर ते मस्तपैकी छान असं शिजलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे आपला झुणका किंवा पिठलं खूप छान झालेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा.